मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्न जुळत नाहीत हा घाण्यातल्या ऊसाच्या चिपाटासारखा चावून चावून चोथा झालेला विषय. जो तो उठतो आणि लग्न जुळत नाहीत या विषयी ओरड करत बसतो. मात्र लग्न जुळवण्यासाठी किंवा लग्नासाठी आपण एकमेकांना काय मदत केली पाहिजे किंवा लग्न जुळण्यासाठी काय उपाय असू शकतात किंवा त्याच्यासाठी काय प्रत्यक्ष प्रयत्न केले पाहिजे यावर कोणी बोलतानाही दिसत नाही फारसा आणि कोणी कृतीही करताना दिसत नाही. आणि कोणी करत असलं तर त्याला कोणी आपण फारसा प्रतिसादही देत नाही. त्या आपल्या एक अंगीकारलेल्या अलीकडच्या काळातल्या एक सवयी बनलेल्या आहेत आपल्या, की अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायच्या, दोष दुसऱ्याला द्यायचे आणि स्वतःच्या चुकावर किंवा स्वतःच्या निष्क्रियतेवर सोयीस्करपणे पांघरून घालायचं, ह्या आपल्या सवयी झालेल्या आहेत. म्हणजे जसं आता लग्नामध्ये ज्या काही अलीकडच्या काळामध्ये ज्या काही चुकीच्या प्रथा रूढ झालेल्या आहेत, तर त्या प्रथाविषयी सगळेजण असे उत्स्फूर्तपणे ओरडताना दिसतात. मात्र आपल्या घरात ज्यावेळेस लग्न कार्य असतं, तर त्यावेळेस आपण त्याचं अतिशय सहजपणे त्या गोष्टीचं समर्थन करतो. की आम्ही जर एखाद्याला म्हटलं किंवा लग्नामध्ये डीजे आणि दारू ही गोष्ट आम्हाला योग्य वाटत नाही, प्री वेडिंग शूटिंग आम्हाला उचित वाटत नाही, हळदीचा धिंगाणा घालणं हे बरोबर वाटत नाही, मेहंदीच्या नावाखाली ते हे करणं बरोबर वाटत नाही, लग्न हे आपल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत बरोबर आहेत याच्यावर आपण सातत्यानं चर्चा करत असतो. मात्र मग आपण अशी अपेक्षा ठेवतो की बा समाजानं कुठंतरी बदललं पाहिजे, हे कुठंतरी चुकीच्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. मग बदललं पाहिजे तर आता नेमकी बदलाची सुरुवात कुठून झाली पाहिजे हेच आपल्याला कळत नाही. आता मग आता लग्न जुळत नाहीत ही गोष्ट एक काळ्या दगडावरच्या रेघेसारखी बनत आहे. किंवा एक तर लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाही, आणि टिकले तर समजा 12 भानगडी किंवा अलग राहाराही किंवा त्याला ज्याला आपण व्हायलं राहणं म्हणतो, तर असं हे प्रकार सुरू येतं. सासू सुनायचं पटत नाही, नणंद भावजायचं पटत नाही, काही काही ठिकाणी तर नवरा बायकोच पटत नाही, नवरा सासऱ्याच्या ठिकाणी राहतो, बायको माहेरात राहते. ह्या अशा गोष्टी सगळीकडे सुरू आहेत, सगळीकडे जिकडे तिकडे अनागोंदी माजलेली आहे. मग आता हे सगळं सुरू असताना याच्यावर काहीतरी उपाय असू शकतात का? तर उपाय आहेत, पण आपण त्या गोष्टीबद्दल कधी विचार करत नाही किंवा विचार केला तर त्या गोष्टीची आपण सुरुवात करत नाही. म्हणजे मग आपण अशी ज्यावेळेस अपेक्षा ठेवतो की जगानं बदललं पाहिजे, तर जग एकदम बदलत नसतं. तर जग बदलायच्या आधी आपण हा बदल कुठेतरी स्वतःपुरता केला पाहिजे. स्वतःपुरता केला पाहिजे म्हणजे आपण स्वतःपुरती जर सुरुवात केली, आता तुम्ही म्हणसाल की बा स्वतःपुरतं येतं सगळंच एकदम सोडून द्यायचं याच्याच नादाला लागायचं का? की म्हणजे एखादा आपण जर समजा खाणाऱ्या पिणाऱ्यातले असलो आणि तुम्ही अचानक जर कोणी म्हटलं की नाही नाही उद्यापासून सगळं पिणं खाणं सगळं बंद आणि माळ जपायची आणि धार्मिकता सुरू करायची, तर ते सहज शक्य नसतं. बदल हा छोटा असतो. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोटीशी असते आणि छोटीतूनच ती मोठी होत असते, विस्तार पावत असते. ह्या गोष्टी सर्वांना मान्य असल्याच पाहिजे. आणि मग बदल कसा करायचा? तर मग लग्न जुळत नाहीत ही गोष्ट तर सगळीकडे काळ्या दगडावरची रेघेसारखी झालेली आहे. मग आता त्याच्यासाठी बदल करायचा मग काय करायचं? स्वतःपासून करायचं. काय करायचं की स्वतःपासून ज्यावेळेस बदल करतो त्यावेळेस आपलं कुटुंब बदलल, आपलं गाव बदलल, आपला समाज बदलल. मग बदल नेमका करायचा कसा? तर 8-10 वर्षाच्या पूर्वी तुम्ही सगळ्यांनी बातम्या वाचल्या असतील की व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळली 7 समुद्रापार लग्न. मग आता एखादा जर चांगला बदल असेल तर ते स्वतःपुरता स्वीकारायला काय हरकत आहे? आता तुम्ही म्हणत असाल की बाबा व्हॉट्सअपचं तुम्ही आता काय नवीन सांगायला आले, ही दुकानदारी तर आता याला जुने दिवस झाले, मग सगळीकडे जिकडे तिकडे व्हॉट्सअपचा नुसता बाजार भरलेला आहे. तर असा बाजार भरून फायदा होत नसतो. कारण हा बाजार जो आहे तर हा क्षणिक बाजार आहे, की जसं यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर यात्रेत जुन्या काळामध्ये म्हणजे 20 वर्षाच्या आधी जेव्हापर्यंत या तमाशावर बंदी नव्हती, की जुने ते पारंपरिक पद्धतीचे तमाशे होते, तर ते तमाशाचे फड लागलेले असायचे यात्रेच्या ठिकाणी. आणि मग तिथे पूर्वीच्या काळामध्ये ते वगनाट्य वगैरे असायचे किंवा सवाल जवाब असायचे. नंतर त्याच्यामध्ये काही काळानुसार बदल होत गेला आणि मग त्याच्यामध्ये सिनेमातली गाणी येत राहिली. मग ते सिनेमातल्या गाण्यावर त्या बाया कुठेतरी थिरकायच्या आणि त्याच्यात काय व्हायचं की घुंगरं बांधून त्या नाचत असताना मग त्या तमाशाच्या फडामध्ये फुकट प्रवेश असायचा. मग तिथं काही हौशे गवशे नवशे जे असायचे तर ते तिथं प्रवेश करायचे, 10 मिनिटं थांबायचे, हे नाही आवडलं की दुसऱ्या फडात जायचे, दुसऱ्यात नाही आवडलं की तिसऱ्यात जायचे, पुन्हा पहिल्यात वापस यायचे. आज हे कुठंतरी टाइमपास सुरू असायचा. तसंच आपल्या या सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपचं झालेलं आहे, की एखादी ग्रुपची लिंक व्हायरल करतो, गरीब घरच्या शेतकरी मुलींचे स्थळं, डॉक्टरची स्थळं, आमकी स्थळं, काही देवाच्या नावाने येतं, काही महाराजाच्या नावाने येतं, काही महामानवांच्या नावाने असे सोशल मीडियाचे ग्रुप तयार केले येतं आणि काही त्याच्यातून फसवणूक करायचा धंदा त्यांनी दुकानदारी सुरू केलेली आहे. तर असे या ग्रुपमध्ये मग पुन्हा आपण तिथं जातो, लगेच पाहतो, तर तिथं काय होतं की सकाळपासून संध्याकाळ फक्त पाहायला व्हॉट्सअपचा ग्रुप उघडून पाहिला की त्याच्यावर सगळे पोराचीच बायोडाटा दिसतात,
पोरीचा बायोडाटा दिसतच नाही. इकून तिकून हुकून चुकून एखाद्यानं कोणतरी तिसऱ्याच माणसाने एखाद्या पोरीचा बायोडाटा टाकला तर त्याची आपण पडताळणी करत नाही की टाकणारा आणि त्या बायोडाटावरील नंबर एकच आहे का, किंवा टाकणारा तिसराच असतो, तो भलताच असतो. आणि मग तो त्याच्या खाली आपण लिहितो की हे चालेल का, ते चालेल का, अपेक्षा काय. म्हणजे हे आपण एवढे बी शिक्षणाचा जो फायदा घेतो तर एवढंही आपल्याला डोकं दिलं नाही हे याच्यातून स्पष्ट होते की बा आपण तो बायोडाटा टाकणारा कोण आहे नेमका. बऱ्याचदा असं होतं की एखादा बायोडाटा आमच्याकडे येतो आणि तो पोरीचा बाप तीनदा तीनदा बजवून सांगतो की बा हे कुठल्या ग्रुपवर टाकू नका कारण आम्हाला त्रास होतो. आणि मग एखाद्या नात्या गोत्याला आपण तो टाकतो बायोडाटा की बा अमके अमके, मग ते हुकून चुकून एखाद्या ग्रुपवर टाकतो. त्या ग्रुपवरचा ते उचलतो, दुसऱ्या ग्रुपवर जातो, दुसऱ्याचा तिसऱ्यावर जातो, चौथ्यावर जातो. त्या पोरीचं लग्नही ठरतं इकडं, ती लेकरं बाळाही होतात आणि ती बायोडाटा फिरतच राहते आणि त्या लोकांना फोन चालूच राहतात. ते कंटाळतात शेवटी की मग ते त्याला शिव्या घालतात आमच्यासारख्याला की तुम्हाला म्हणलं होतं ते ग्रुपवर बायोडाटा टाकू नका, तुम्हीच टाकला देऊ. ह्या अशा गोष्टी घडतात. तर ह्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे. मग आता ग्रुप बाबत मी बोलत होतो, तर ग्रुप बाबत सांगत असताना जे काही सोशल मीडियाचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर बदल हा स्वतःपासून करायचा. तर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना स्वतःच्या मनात आणा की मी माझ्या व्हॉट्सअपमध्ये माझ्या 5 मित्राचा ग्रुप पहिल्यांदा तयार करील आणि 5 मित्राला प्रत्यक्ष नंतर जसा माझा टाइम भेटल स्वतःसाठी फक्त रोजचे 10 मिनिटच वेळ द्या, सकाळी किंवा संध्याकाळी कधी द्या. आणि मग त्या मित्राला मी फोन लावेल की दादा आपल्याला असं असं करायचं की आपल्या ओळखीच्याच लोकांचा, आपल्या सोयरेदाराचाच आपल्याला एक ग्रुप तयार करायचा आणि त्या ग्रुपमध्ये काय करायचं की तू हा फक्त तुला त्या ग्रुपचा ऍडमिन बनवलेला आहे, तू हा तुपले 10 मित्र त्याच्यात ऍड करायचे आणि 10 पैकी ज्या 4-5 तुला शक्य होईल ते 4-5 फोन लावून सांग आणि त्याला बी 5-5 मित्र ऍड करायला सांग. सगळेच जरी ऍडमिन झाले तर काय फरक पडायला. आणि मग त्या अशा 5 लोकांनी जर केलं तर 5×50 होतील, 50चे 250 होतील, 250चे 2,500 लोक तयार होतील. आणि 2,500 लोक जर आपल्यात आपलेच जर ओळखीचे असले, जसं आपण लग्न कार्याला तंगड्यात उडत तिथपर्यंत जातो, तिथं फक्त 1,000 रुपयाचा ऍड करायसाठी, तर तिथं जातो. मग हे आपल्याला स्वतःसाठी करायला काय हरकत आहे, पण ही करायची कोणाची मानसिकताच नाही. मग ते केल्याच्या नंतर काय होईल किंवा सुरुवातीला कोणी महिनाभर बायोडाटाच टाकणार नाही, पण एखादा टाकला की त्याला फोन लावा मुद्दाम ते दादा नाही नाही आमच्याकडे तर कोण नाही लग्नाचं, पण ते ताईचा तुमच्या बायोडाटा पाहिला बघा असलं एखादं तुम्ही ध्यानात ठेवतो. इकडे स्वतः का असे ना आपण लग्नात तो थोडी ओळखते आपल्याला. मग दादा आहे असं असं स्थळ, आपलाच बायोडाटा त्याला टाकून द्यायचा की चालते का पहा, ते आपशाच सांगेल नाही मला नाही जमत ते आम्हाला थोडंसं याच्यापेक्षा हाय फाय पाहिजे जरसं, किंवा आम्हाला जरसं आमच्या अपेक्षात बसत नाही का सोयीसंमतात बसत नाही, काय जे कारण सांगायचं ते सांगेल. असं करायला काही पैसे लागत नाही, इकडे फसवणूक होत नाही. पण आपण सगळे निष्क्रिय आणि आळशी झालेलो आहोत. अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून ठेवतो आणि त्या ग्रुपवर आम्हाला मेसेज येतात की या ग्रुपवर पोरीचे बायोडाटे येत नाहीत. म्हणजे त्यांची अपेक्षा अशी असते की ऍडमिनने सकाळी उठाव, घरोघरी फिराव आणि बायोडाटे जमा करा त्या ग्रुपवर टाकाव आणि तुमची लग्न जुळून द्या. हे असं होत नसतं मित्रांनो. हे थोडं बोलायला कडवट वाटत असेल तरी ही जी काही आहे ती वास्तविकता आहे, ती सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.